तर आता ना मित्रांनो आपले ना पोपटीची तयारी चालू झाली इकडे. हे बघा चिकन इकडे आहे, तर म्हणजे मक्का आणि तिकडे आपल्या शेंगा. चिकन आहे ना आपण कट केलेलं आहे आणि याच्यामध्ये आता मसाला वगैरे टाकून ना मॅरिनेट करतो आपण. इकडे बीबीक्यू आपल्या ना बार्बीक्यूची तयारी चालू आहे इकडे. या साईडला बघा आता पोपटी, आपली नॉनव्हेजची पोपटी. चला बांबोर्डीचा पाला. हा जर पाला नसेल ना तर पोपटी होऊच शकत नाही. इकडे आहे ना आपण शेंगा पण टाकून घेतल्यात. आता याच्यामध्ये ना चिकन टाकतो आपण. इकडे केलीची पानं पण टाकून घेतलीत आणि त्याच्यावरती चिकन टाकायचं आहे. म्हणजे आपल्या वाळाचे शेंगा असतील ना त्याला चिकन चिकटणार नाही. मस्त बाबू आहे ना व्यवस्थितरित्या ना इकडे चिकन ठेवून घेऊ. बघा इकडे तुम्हाला दाखवतो सर्व चिकन ठेवल्यावरती. इकडे अंडी टाकून घेतो मस्त की. आता अंडी फुटणार नाही ना याची काळजी घ्यायची नाही. अंडी ठेवायची आपल्याला व्यवस्थित. बघा तिथे तिथे चिकनच्या मध्ये आपला गॅप दिसत नाही, तिथे तिथे ठेवतो आपण. हे बघा आपल्या दोन्ही पण पोपट्यात रेडी झाले. ही आहे ती म्हणजे नॉनव्हेजची पोपटी केली आपण आणि ही आहे तर म्हणजे व्हेजचा मडका आहे पोपटीचा. इकडे मस्त की आग लावून घेतली आपण. आहे पोपटी लावली आहे. या साईडला नॉनव्हेजची पोपटी आहे, इकडे व्हेजची पोपटी आहे. इकडे आता ना नॉनव्हेजची पोपटी पण आपली ना रेडी झाली आहे. अरे जबरदस्त झाली, 100% दिवस झाली. वत वत वत. अरे जबरदस्त शेंगा शिजल्यात रे, एक नंबर. नमस्कार मित्रांनो, मी यश पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो आज आहे 31 डिसेंबर आणि आज मित्रमंडळी सर्व मिळून आहेत ना आम्ही पोपटी लावणार आहोत. आपला काही सण नसतो, मराठमोळ्या लोकांचा सण नसतो 31 डिसेंबर. आपला एकच सण नवीन वर्ष, तो म्हणजे गुढीपाडवा. आणि यासाठी ना आज आम्ही सर्व, काल आमची मॅच झाली आणि मॅचीच्या निमित्ताने ना आज 31 डिसेंबर पण नेमका झालाय. तर आज त्या निमित्ताने पोपटी लावणार आहोत आणि कोकणातील पोपटी कशा पद्धतीने बनवले जातात तर तुम्हाला सर्व प्रोसेस दाखवणार आहे आणि काय धमाल करणार आहोत ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघूया आपण. पोपटीला पहिले सुरुवात करतोय. तुम्हाला स्टार्ट पासून शेवटपर्यंत तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने पोपटी लावतात. तर इकडे आपला बाबू आहे इकडे आणि बाबू लावतोय तो म्हणजे मडक्याला काय लावतात, भुरी ना, राख आपल्या गावठी भाषेमध्ये भुरी. मस्त आहे की पहिले मडक्याला भुरी लावून घेतो आपण. आहे मटकी फुटायला नको म्हणून ना हे बाबू, मटकी फुटायला नको ना म्हणून भुरी लावतोय. आहे तर आता ना मित्रांनो आपले ना पोपटीची तयारी चालू झाली इकडे. हे बघा चिकन इकडे आहे तर म्हणजे मक्का आणि तिकडे आपल्या शेंगा. आणि आपल्याला थोडक्यात माहिती येणार. तुषार किती आपण लावणार पोपट्या? 3 पोपट्या आपल्या. 3 पोपट्या. एक नॉनव्हेज आहे, 2 व्हेज आहेत. 2 व्हेज, 1 नॉनव्हेज. आपली बिर्याणी पण मागवलेली आहे हॉटेलमधून. हा ती येणार आहे 10:30 पर्यंत येईल. नंतर आपण ती दाखवू सुद्धा बिर्याणी. आणि काय बार्बीक्यू पण करायचं प्लॅनिंग आहे. बीबीक्यू सामान तिथं आहे. हा बघा इकडे पण सामान आहे. इकडे हे बीबीक्यू करायचं आपल्याला. तर इकडे बघा तयारी. चिकन बघा किती आहे भाऊ, किती किलो चिकन आणलेलं आहे? 9 किलो चिकन आणलेलं आहे. 9 किलो चिकन. 9 किलो चिकन आणि जीवा मका किती आणलेला आहे? कलेजी 4 किलो. 4 किलो. 4 किलो मका. आणि शेंगा किती आणलेल्या आहेत? संचित शेंगा किती आहेत? 10 किलो शेंगा आणलेल्या आहेत. तर बघा मित्रांनो आता कापायची सुरुवात करतोय. पहिलाच काढतो लेग पीस. बघा आपण लेग पीस काढलेला आहे. आता ह्याला आपण नंतर मॅग्नेट करून मस्तपैकी पोपटी मध्ये टाकणार आहोत. याला कट्स मारणार आहेस काय? ह्याला कट मारणार आहोत. 500 रुपये ऍडव्हान्स दिलेले ते. दुसरा पीस पण कापून घेतला. अशा प्रकारे आपल्याला चिकनचे पीस आहेत ना ते पोपटीमध्ये टाकायसाठी घ्यायचे आपल्याला कट्स करून. आणि इकडे बघा जीवेश आहे ना ते मके कापतोय. अशा प्रकारे ना मक्के करा. हे वेज साठी ना जीव्या, वेजची ज्या पण पोपटी लावणार ना त्याच्यासाठी मक्के आणि काय असणार, दुसरे राताली पण असणार आहेत. शेंगा आहेत ना, मक्का आणि शेंगा ना, आणि पनीर. मक्के, शेंगा आणि पनीर. बघा इकडे बघा मस्त एक आहेत ना मक्याची साईज बघा, असे तुकडे काढून घेतलेत आपण आहेत. आणि इकडे आपल्या शेंगा ठेवलेले आहेत. या साईडला इकडे ना बघा चिकन कापतो आपण. आहे मक्का भाजलेला बनवता. आणि या साईडला इकडे मक्का वगैरे पण भाजून आलाय तिकडे चुलीवरती. आणि इकडे बघा जीवेश आहे ना आपली पोपटी तयार करायला येतोय. मक्का टेस्टी झाला आपला. जीवा ही कुठली पोपटी लावतो, व्हेज का नॉन व्हेज? पहिले व्हेजची. इकडे धनेश आणि जीव्या व्हेजची पोपटी लावतात इकडे. पहिले काय टाकतोस आतमध्ये? बांबोर्डीचा पाला. बांबुर्डीचा पाला.
भांबोडीचा पाला लावतोय पहिले टाकतोय आहे. बघा कशा प्रकारे असतो बघा. नाहीतर तुम्ही जाल शेतामध्ये आणि कुठला पण पाला आणाल तर चालणार नाही. त्याला भांबोडीचाच पाला लागतो बघा. सारखा रचायला लागतो ना. बघा कशा पद्धतीने पोपट्या पण तयार करतो ना. बघूया पहिले. आणि जास्त पाला असला की पोपटी करपत पण नाही ना या जुया. जेवढा पाला असेल तेवढा चांगला. हा बघा पाला बघा कशा पद्धतीने आपण ठेवलाय. त्या साईडला इकडे आता बघा शेंगा टाकतो आपण. मीठ कुठे मीठ वालाच्या शेंगा. कमी आहे बारका मटका. शेंगा पण टाकून घ्यायच्या आहेत. डबल पोपटी लावायला गेलो होते. मका टाकू शेंगा टाकल्यानंतर जीवा काय टाकायचं आपल्याला. आता ओवा टाकायचा आहे ओवा आणि मीठ टाकायचं. ओवा आणि मीठ. ज्याचं खावं मीठ इकडे ओवा टाकून घेतो आपण. त्याचे वागावे नीट. आणि मग मक्के कधी टाकणार आपण. त्याच्यानंतर दुसरा थर लावायचा. दुसरा थर लावायचा आहे. हे बघा, आपण आहे ना इकडे आहे ना पहिले परत भांबोडीचा पाला टाकून घेतोय. आणि ह्याच्यावरती आता मक्याचं थर आहे. इकडे मक्के काढलेले आहेत. लागते ना एक ट्रे. मक्के पण कापून ठेवलेले आपण आहेत. ए बाराच राहिला. ए तू शेंगा कमी टाकलास का जीवा. टाक जेव्हा मक्के टाक. पालो मजबूत टाकशील नाही तेवढं कामाचं. पाला जाम टाका. पाला जाम टाक. पाला याच्यामध्ये भरपूर टाकायला पाहिजे मित्रांनो. बघा, पाला दाखव किती आहे तुझ्यावर. पाला बंपर आणलेला आहे. बंपर आहे बंपर. अरे मक्याचे थर टाकतोय पहिले आता. काय माहिती. मक्के टाकून घेतले. त्याच्यानंतर आपण इकडे मीठ टाकून घेतोय. आणि याच्यावरती आता काय करणार पाला टाकणार होता आपण. पूर्ण आता पॅक करतोय पोपटी का अजून शेंगा टाकायच्या आहेत. हे बघा, पाला जास्त टाक जीव्या. पाला जास्त टाकून घेतो आपण आहे. इकडे पोपटीची तयारी चालू आहे आणि इकडे आपली नॉनव्हेज पोपटीची तयारी चालू आहे. इकडे बघा चिकन बघा. बाबू साहेब घेतो. बाबू मेहनत जाम घेतोय आज. हे बघ पाला टाकला आपण आणि आता यामध्ये थोडा शेंगाचा थर टाकतोय. टाक आतमध्ये पसरव सगळं इकडे. अजून घे बरेच. व्हेज पोपटीची तयारी चालू आहे आपली इकडे. शेंगा टाकून घेतात. आणि आपला पब्लिक बघा. पब्लिक बघायचं आहे तुम्हाला. इकडे बघा अक्षय. इकडे आहे आपला जिव्या, निक्कू, धनेश शेठ, बालू शेठ, आपले बाबू, तुषार, यश. आणि त्या साईडला तेव्हा संचित, आबो वगैरे सर्व आपली पब्लिक आहे पूर्ण. आणि मेन आयोजक आहे टेक्या साहेब आपला समर शेठ. फुल राडा आज. कोकणातली पोपटी थंडी स्पेशल. आणि आता आपण टाकणार पाळा. 30 स्पेशल आहे आपल्या इकडे. बाकी काय नॉनव्हेज खाणार का व्हेज. ऑनली नॉनव्हेज. नॉनव्हेज. इकडे मीठ टाकतोस ना जीवा. चला मीठ टाकून घेऊया आपण. आणि आता एक पहिलं मडकं आपण पॅक करायचं. आपल्या व्हेजच्या किती 2 पोपट्या लावायच्या आहेत ना. व्हेजच्या 2 पोपट्या लावायच्या आहेत. एक पहिला आपण मडकं आपण पॅक करून घेतोय. मग ह्याच्यातच नंतर दुसरी पण लावणार आहे. म्हणजे पहिली ही लावायची आहे. इकडे पाला भरून घेतला आपण मस्त एक आहे. मडकं पूर्ण पॅक करायचं आपल्याला आता आहे ना. टाक आतमध्ये भरपूर. तर मित्रांनो तुम्ही बघताय पोपटी तयारी चालू आहे. पहिला आपण नॉनव्हेजची पोपटी आहे ना. व्हेजची पोपटी आपण लावून घेतली आहे. रेडी केली आहे. ती आता कशा पद्धतीने आपल्याला लावायची तुम्हाला दाखवतो. आणि नॉनव्हेजच्या पोपटीची पण आहे ना तयारी चालू आहे तिकडे. तर बघूया आपण कशा पद्धतीने पोपटी लावायची आहे ते आपल्याला. चिकन आहे ना आपण कट केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आता मसाला वगैरे टाकून ना मॅरिनेट करतो आपण आहे. जो आहे कशासाठी आहे चिकन. बीबीक्यू साठी. बार्बिक्यू ना. बार्बिक्यू साठी म्हणजे तेच बीबीक्यू शॉर्टकट. काय काय टाकलं याच्यामध्ये आहे. ते आता चाट हे टाकलेलं आहे. चिकन मसाला हा आणि तंदुरी मसाला टाकलेला आहे. चिकन मसाला, तंदुरी मसाला आणि वरतून लिंबू मारतोय. आणि ग्रेव्ही साठी ना हे पूर्ण. आणि ह्याची ग्रेव्ही करणार आपण आहे फ्राय करायसाठी. आणि बनवणार कोण आहे. यश तू बनवणारच ना यश. बघूया आज यशच्या हातात आपण खाऊन बघायचं आपल्याला. बार्बिक्यू ना. आला लसूण पेस्ट पण आपण आणलेले आहेत. आणि याच्यामध्ये टाकलेले झालं लसूण पेस्ट आपण इकडे बघा. यश किती टाकले झालं पेस्ट. 2. ग्रेव्ही मस्त की आता घट्ट झाली.
ही बार्बिक्यूची तयारी आहे आणि ही आहे कसली पोपटी ना, ही पोपटीसाठी बघा मसाला वगैरे मॅरिनेट करून ठेवलाय. तो कापलेला देश चिकन काय करायचं ते फासा. इकडे आता आपण आहे ना बघू शकता चिकन मॅरिनेट केलं आपण पोपटीसाठी. आणि याच्यामध्ये आपण काय काय टाकलं बघा, हळद टाकली, घरचा मसाला टाकला, आपण चिकन मसाला टाकलाय, आलं लसूण पेस्ट टाकली, लिंबू टाकलाय, अंडा टाकलाय आणि याने पूर्ण आहे ना आपण मॅरिनेट करून घेतो याच्यामध्ये चिकन. जेव्हा कर मॅरिनेट कर पूर्ण, दाखव कालव कालव पूर्ण हॅलो. मसाला बघा आता कसा होईल, पूर्ण लालसर होईल. परत कालवायला गेला. समोर मस्त आहे की आपण आहे ना आलं लसूण पेस्ट टाकलेच नाही याच्यात. टाकले. चिकन बघा मस्त आहे की आता मॅरिनेट करत ठेवायचं आपलं 10 ते 15 मिनिटं. इकडे बीबीक्यूची तयारी चालू आहे. इकडे आपला आदेश भाऊ आहे आणि इकडे बाबू. आणि ह्याच्यावरती आहे ना आपण बीबीक्यू करणार, म्हणजे बार्बिक्यू. यश किती तारा आहेत त्या? 6-7 आहेत काय? 7 आहेत 7. चला रेडी, फुल तयारी. बीबीक्यू चीज कसा लावशील? वर्षी असं लावायचा. बटर लावतो. बटर काय बटर आहे काय? अमूल बटर आहे बघा, सामान्य वाटच लावला आहे. मस्त आहे की. आणि इकडे बघा समीर चौलकर हवा मारण्यात एक्सपर्ट आहेत. इकडे हवा मारतात आहेत. फिरत नाही त्याला. ही मशीन आहे हवा मारायची, म्हणजे आग लवकर पेटण्यासाठी. इकडे यशनी मस्त की घी लावून घेतलंय सगळे. अरे वा जबरदस्त रे. बघा चिकन, बघा चिकन बघा आता शिजतोय पडापट पडापट. फिरतच नाही. थोडं उलटे फिराव. अरे मग फिरतच नाही ते. इकडे बीबीक्यू आपल्या ना बार्बिक्यूची तयारी चालू आहे इकडे. आणि या साईडला बघा आता पोपटी, आपली नॉनव्हेजची पोपटी. नॉनव्हेजची पोपटी तयारी चालू आहे आता इकडे आपली. जेव्हा याला पण मागासारखी प्रोसेस आहे ना, फक्त याच्यामध्ये चिकन राहील ना, याच्यामध्ये चिकन. आणि हा मडका मोठा आहे एकदम. चला बांबुर्डीचा पाला. हा जर पाला नसेल ना तर पोपटी होऊच शकत नाही. पाल्यावर तर सर्व गेम आहे. पाल्यावर सर्व गेम आहे. कारण याचा स्मेल असतो ना, खतरनाक असतो स्मेल याचा. इकडे बाबू आणि जीवेश बघा इकडे पाला टाकतोय. टाक जास्त टाक जास्त टाक. चिकन काय घ्यायचं? चिकन ठेव. इकडे चिकन पण आहे, चिकन देऊया आपण. धर टाक याच्यात. कोण टाक चिकन टाक चिकन टाक. शेंगा किती? इकडे आहे ना आपण शेंगा पण टाकून घेतल्यात. पालाच्या शेंगा आहे बघा इकडे पण आहे. भाऊ थोडेसे टाकतोस काय? टाक जरा. बघा तिथे टाकताना दाखवतो तुम्हाला. आणि इकडे आता काय टाकतो? ओवा ना, ओवा. नॉनव्हेजची पोपटी तयारी चालू आपली. आणि इकडे बघा चिकन ठेवलेलं मस्त की मॅरिनेट केलेलं आहे. आज करसड होते मग. अरे मीठ टाकून दे त्याला. मीठ आहे, मीठ आहे इकडे. मीठ घे, टाक थोडासा मीठ टाक, थोडासा मीठ टाक. नाही मीठ पाहिजे. मस्त आहे की एक नंबर. आता याच्यामध्ये ना चिकन टाकतो आपण. इकडे केलीची पानं पण टाकून घेतली आणि त्याच्यावरती चिकन टाकायचं आहे. म्हणजे आपल्या वाळाचे शेंगा असतील ना त्याला चिकन चिकटणार नाही. मस्त की बाबू आहे ना व्यवस्थितरित्या ना इकडे चिकन ठेवून घेऊया. बघा इकडे तुम्हाला दाखवतो सर्व चिकन ठेवल्यावरती. पहिले चिकन आपण टाकून घेऊया. बाबू एकच पोपटी ह्याच्यामध्ये लावायचं आपल्याला. एकच लागेल ना आपला पोपटी? एकच लागेल, एकच. आणि बाकीच्या जर शेंगा जर राहिल्या तर मग आता बघू नेक्स्ट प्लॅनिंग काहीतरी करू. इकडे पहिले मस्त आहे की मसाला आहे का, एक नंबर मसाला झाला आहे. काय पण बोला, नादच आहे मसाल्याचा. इकडे तुम्हाला ह्याच्यामध्ये समजा सर मसाला बघा कसा खतरनाक झालाय. मस्त आहे की लाईट बीट लावून घेतली वाडीमध्ये. एकदम जबरदस्त प्लॅनिंग आहे. तिकडे बीबीक्यूची तयारी चालू आहे त्या साईडला. ते पण बघणार आहोत आपण, तेव्हा मजा येणार आहे खायला बीबीक्यू. इकडे अंडी टाकून घेतो मस्त की आता. अंडी फुटणार नाही ना याची काळजी घ्यायची नाही. अंडी ठेवायची आपल्याला व्यवस्थित. बघा तिथे तिथे चिकनच्या मध्ये आपला गॅप दिसे ना, तिथे तिथे ठेवतो आपण.
बघा भरपूर अंडे टाकून घ्यायचे पहिले आपल्याला. भास्कर 2-3 टाका नंतर हे करशील. मस्त आहे की आता टाकून घेतलं आपण. त्याच्यानंतर आपण आहे ना शेंगा टाकून घेऊया. त्याच्यानंतर हे टाकून पाला घेऊया टाकून. इकडे पाला टाकून घेतो आपण आहे. भाऊ थंडीच्या टायमामध्ये पोपटी खायला मजाच वेगळी असते ना बाबू. थंडीच्या टायमातलं पोपटी बनवायला पण मजा येतं. पास करते चिकन झाला पाहिजे बाबू. पोस्ट स्पेशल नाही दाब दाब जाऊ दे खालती. पाला टाकून घेतला आणि परत आपण चिकनचा वगैरे थर आपण टाकायचे रचायचे. आता परत एकदा आपण चिकन टाकून घेणार आहोत. तर मित्रांनो आपण याच्यामध्ये ना शेंगा टाकतोय. मला दाखवतो जवळ येऊन दाखव समीर समोर कशा शेंगा टाकतोय ते दाखव. आतमध्ये दाखव. इकडे दाखव आतमध्ये. असंच मजा केली असती. इकडे याच्यामध्ये आता ना ओवा मीठ वगैरे आपण सर्व टाकून घेतलं आतमध्ये असं नाही, आहे. एक- आणि एक याच्यामध्ये वाजेपर्यंत आता येशील तू. पाला टाकून घ्यायचा ना जीवा. 1 वाजेपर्यंत चला पाला टाकून आपण पूर्ण पॅक करून घेऊया. इकडे आपण पोपटी तयारी केली आता फक्त याच्यामध्ये पालाच टाकायचा आहे. किलचं पान टाकायला लागेल. आणि केलेलं पान घेतो टाकून. ओके चल तू इकडे तयारी कर. आपण बघूया तिकडे काय पोझिशन चालू आहे ती. हे बघा आपण बघूया इकडे काय तयारी चालू आहे ती बीबीक्यूची. अरे जबरदस्त चिकन झालाय रे. एक नंबर. आणि आजचा कुक माहितीये का कोण आहे बघायचंय काय? मिस्टर चौलकर साहेब. माझी मेहरबानी हवा घालत्या मागापासून. काय बोलतोय? आणि खायला कोण कोण फुकट इथं बसलाय मला सांग. समीर चौलकर, अक्षय चौलकर. ओके. आणि टेक्या साहेब आपला टेक्या साहेब. लाकडं कुठून आली चोरून? समोरच्या कडनं. त्याच्यावर कारण आहे काय सर्व पोरांनी 500 कॉन्ट्री काढली. हा. काही 250 रुपये दिले, 250 रुपये वसूल केले. बरोबर. तिने सांग मग तीच सांगते दिले ते. एक नंबर झाले रे. चिकनचे पीस बघा कसे वाटतात. बार्बिक्यू जबरदस्त. ते किती वेळा केले से बार्बिक्यू? पहिल्यांदाच करतोय. व्हायला पाहिजे. चला बघूया कसे लागतात ते. वास तर चांगला येतोय. बघूया. हे बघा आपल्या दोन्ही पण पोपट्यातनं रेडी झाले. ही आहे ती म्हणजे नॉनव्हेजची पोपटी केली आपण. आणि ही आहे तर म्हणजे व्हेजचा मडका आहे पोपटीचा. व्हेजचा मडका आणि नॉनव्हेजच्या पोपटीचा मडका. हे वेगळं आता ना पोपटी तयारी चालू आहे. आपण हे मडका आहे ना अशा प्रकारे आपण मांडून घेतला आहे. त्याच्या साईडून सर्व इथून माती टाकली आहे. मडक्यामध्ये पूर्ण आहे ना वाफ आतमध्ये नाही जायला पाहिजे त्यासाठी मडका आपण माती लावून घेतली आहे. भाऊ दोन्ही मडके इथेच लावायचे आहेत ना बाबू? दोन्ही मडके इथेच ठेवतोस ना? दोन्ही मडके इथेच ठेवतोय. बाबू इकडे बघ जरा. आपला चिकनचा कसला चिकनचा मडका? आणि व्हेजचा मडका कुठे आहे? वेजचा मडका तो साईडला आहे, तो पण इथेच लावायचा. इथेच लावायचा आहे ना? पहिला आपण व्हेजचा नॉनव्हेजचा मडका लावून घेतला आपण आहे. आता व्हेजचा मडका पण लावणार आहोत आपण. आणि इकडे बघा आता आहे ना आपण व्हेजचा मडका ठेवतोय. व्हेजचा पोपटीचा मडका. या साईडला इकडे बघा एक मडका आहे मोठा. आणि या साईडला नॉनव्हेजची छोट्या ह्याच्यामध्ये व्हेजची जी पोपटी आहे आपण छोट्या मडक्यामध्ये लावलेत आहेत. आणि नॉनव्हेजची पोपटी आहे ना ती मोठ्या मडक्यामध्ये ठेवलेली आहे. तर आता इकडे पोपटीची फुल तयारी चालू आहे. इकडे बघा साईडला आपण लाकडं वगैरे लावून घेतोय मस्त आहे मडक्याच्या साईडून. आणि इकडे त्या साईडला आहे तो म्हणजे नॉनव्हेजचा मडका आहे. आणि हा व्हेजचा मडका आहे. इकडे सर्व मडके आहेत ना ते लाकडाने पूर्ण आपण झाकून घेतलेत आहेत. आणि इकडे आग पण लावली बघा मस्त आहे की आता आग पेटवायची आपल्याला आहे. इकडे मस्त आहे की आग लावून घेतली आपण आहे. पोपटी लावली आहे. या साईडला नॉनव्हेजची पोपटी आहे. इकडे व्हेजची पोपटी आहे. आणि जबरदस्त आग लागली आहे. नाही करून आता 10 ते 15 मिनिटं आपण आग ठेवणार आहोत. आणि नंतर मडकी काढून घेणार आहोत. तर बघू आपण कशा प्रकारे शिजलीत ते आपण पोपटी. आणि त्या साईडला तिकडे बघा इकडे पोपटीची तयारी आहे. आणि इकडे बघा बीबीक्यू जबरदस्त एक नंबर काम झालेलं आहे. काम 25 मस्त झालं. आणि इकडे पोपटी बघूया 10 ते 15 मिनिटासाठी ठेवूया आपण. या साईडला ना आपली पोपटी आहे ना आता रेडी झालेली आहे मस्त किंवा आग पण पेटलेली. आणि आग आहे ना साईड आता काढून आहे ना मडकी आता बाहेर काढायचं आपल्याला आगीतून. इकडे बघा
पहिल्या पण वेजची पोपटी बाहेर काढतोय आहे. इकडे बघा संकेत दादा ना इकडे मडका उचेल. बघूया आता समजेल आपल्याला. हा ओके डन डन 100%. हे बघा वेज पोपटी. घे 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 घे. होत होत बघूया आपण. अरे वा बघूया आता पोपटी कशी तयार झाली ती. पाला भरपूर टाकलेला आहे. मित्रांनो जबरदस्त एकदम पोपटी वा पोपटी एक नंबर कडक झाली रे मित्रांनो. कुठे पण ठेव. हे बघा जबरदस्त एकदम शिजली रे. गणेश कशी झाली गणेश. मस्त जबरदस्त एक नंबर ना. मी पण टेस्ट करतो. बघूया टेस्ट करून दाखव टेस्ट करून दाखव. मित्रांनो बघू शकता आपण बघा. आम्ही 1 मिनिट तू घे. शेंगा दाखव काढून इथे हातामध्ये. एक नंबर शेंग सोड मका बघ. दाखव. अरे वा जबरदस्त रे एकदम पॉवरफुल. बघू शकता हे बघा मके हे बघा. ही पोपटी आहे ना प्रॉपर अशी दिली पाहिजे बघा. एक पण करपलेली दिसत नाही आपल्याला शेंगा. अजून तुम्हाला दाखवतो पूर्ण होतल्याच्या नंतर. इकडे आतमध्ये मक्के बघा मक्के. सांबारचे 300 रुपयात फक्त. जबरदस्त आहे. आता बघूया आपली नॉनव्हेजची पोपटी पण बघायची आपल्याला. व्हेजची पोपटी तर एक नंबर झाली आहे. मक्के बघा रे एक नंबर. एक नंबर काम झालेला आहे मकेचा आपल्या. होतो आता संकेत हलव. यश एकदा मका टेस्ट करतो. बघ वा जबरदस्त 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 ना. जबरदस्त आहे. इकडे आता बघा हलू हलू सर्व मक्के बिके आपले पडतात इकडे खालते बघा. जबरदस्त पोपटी झाली आहे. व्हेजची पोपटी आहे. कशी झाली एकदम भारी ना विघ्नेश. एक नंबर. जबरदस्त झाले लागतात रे मस्त एकदम पोपटी झाली आहे. ही व्हेजची पोपटी आहे. हे खावायचे. तर बघितलं जुवेश कशी पोपटी आहे. बघतोय टेस्ट करून. बघ जिवेश आपला नॉनव्हेज आलाय पण व्हेजची पोपटी ट्राय करतोय. चांगले आहे. चांगले आहे ना. चला आता हे आपण व्हेजची पोपटी बघितली. आता नॉनव्हेजची पोपटी उचली आपण. बघूया चला मडका उचलू आपण. इकडे आता ना नॉनव्हेजची पोपटी पण आपली ना रेडी झाली आहे. अरे जबरदस्त झाली 100% दिवस झाली. पाला काढ. गरम असेल गरम असेल गरम असेल. इथे सगळे रिक्वेस्ट करतात आहेत कच्ची राहू दे म्हणून. आमची पोपटी शिजलेली असणार नक्की 100%. फोर भरून द्यायची. बघूया आपण. आता फोडता. ही पिशवी घे. ही पिशवी जवळ तिकडे नाही तिकडे लांब नाही आमच्या. बघूया आता. लांब घे. खूप पोपटी कशी झाली बघूया आपली. शिजली नाही. इकडे बघा मस्त आहेत ना शेंगा आपल्या रेडी झाल्या आहेत. बघूया शिजली काय. अरे चिकन ब चिकन झालाय झालाय 100% झालाय चिकन. हे बघा इकडे आहे ना आता आपण पोपटी पूर्ण आहे ना सर्व रेडी झाली. ओतून घेतो आता मडके इथे इथे. बघूया आपण. उलटा देऊ खालच्या साईडला आरामात पकड. बघ हॅलो मडका हॅलो खालतून वरतून तसा नाही. हा असं हा हॅलो. अरे एक नंबर जबरदस्त. अंडी पडली एक नंबर झाली. पोपटी शिजली. असं काय केलीच्या पाण्यात टाकला ना तुम्ही. चिकन झालंय. आपण सांगितलं बोलते त्याच्या पान नाही टाकायचा. हे बघा चिकन बघा चिकन शिजलाय रे. चिकन शिजलाय त्याला ग्रेव्ही आहे. चिकन शिजलाय एक नंबर. तुझं हे शिजले नाही. हे तू वत तसा नको करू रे. आपण नंतर काढू रे जिव्या. तू पहिले वत सगळा वत काढू आपण. काढ एक नंबर जबरदस्त चिकन झालाय रे. तसं जाता साईडला काय थांब घे साईडला काढतो. घे वत येते वत. अरे जबरदस्त शेंगा शिजल्यात रे एक नंबर. काय यांनी रिक्वेस्ट केलेली की करपुरे म्हणून आमची पोपटी करपलेली नाही आहे. एक नंबर धावायला होणार आहे. एक नंबर झालेला जायला लागणार सकाळी. पोपटी रेडी झाली आपली एक नंबर. मित्रांनो बघा बघा मित्रांनो आपण आता चिकन लेग पीस फ्राय करत आहोत. काय शिजलंय काय. एक नंबर.
जबरदस्त ना. अंडा पण भारी शिजला आहे आणि लेग पीस पण आणि शेंगा बघितल्यास का ट्राय करून? शेंगा पण बघ, शेंगा पण एक नंबर आहे. जबरदस्त आहे ना. जबरदस्त. ही बघा आपली नॉनव्हेज पोपटी आहे ना रेडी. बघा कसली भारी चिकन शिजलंय मस्त की. बघा चिकन पण एक नंबर शिजलंय. अंडी पण दाखव जेस, अंडी दाखव एक, तर फोडून दाखव. मधून फोड मधून. अंडा पण एक नंबर झालेला आहे, पूर्ण शिजला. आणि बस शेंगा बघा, शेंगा पण एक नंबर झाल्या. आणि इकडे बघा आपले व्हेज वाले आहेत. तुषार काय पोपटीचा अपडेट, काय पोपटीचा अपडेट का विचारूच नको. सध्या आता आमचा जबरदस्त जबरदस्त ना. आमचा विग्या बाय काय बोलतोय कोपऱ्यात? विग्या काय एक नंबर ना. आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग एक नंबर. जबरदस्त पोपटी झाली आहे. दोन्ही पोपटे एक नंबर झालेला आहे. तुम्हाला दाखवतो शेंगे, दाखवतो शेंगा. शेंगा टेस्ट करतो आपण. हे कोण आणेल? पेडेटर घेणे पी. जबरदस्त आहे मित्रांनो, काय पोराला बोलायचं एक नंबर झाली आहे. तर तुम्हाला दाखवलं मित्रांनो आपण पोपटी लावलेली. आणि पोपटी झक्कास झाली एकदम आहे. आणि बार्बिक्यू पण बनवलेले. आणि ही होती 31 डिसेंबरची आपली पार्टी. आपला हा नवीन वर्ष नाही आहे, आपला गुढीपाडवा हा नवीन वर्ष आहे. आमची काल मॅच झाली. मॅचच्या नंतर आम्ही पार्टी करायचा प्लॅन केलेला, त्यासाठी पार्टी केली. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ आवडली काय? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि भेटू अशा नवीन भन्नाट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय मित्रांनो.